विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि त्याचा सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशनशी काय संबंध आहे हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तर मुळामध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स या मुळात टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. मुळात या टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आता टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जी फ्रेम ऑफ रेफरन्स असते ती एकतर कॉन्स्टंट तरी असते किंवा मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी तरी असते. म्हणजे तिथे केपलरचा जो सेकंड लॉ आहे, सन स्वेप्ट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हा रूल फॉलो झालेला आहे. आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तीच एक्सलरेटेड आहे, तीच मुव्हिंग आहे. तर तिथे सुद्धा केपलर्स जो लॉ आहे, केपलरचा जो सेकंड लॉ आहे, सन स्वेप्ट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, तो मेंटेन करण्यासाठीच ती फ्रेम ऑफ रेफरन्स एक्सलरेटेड होती. तो रूल मेंटेन करण्यासाठी हा युनिव्हर्सल रूल आहे, सन स्वेप्ट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा जो रूल आहे ना, हा रूल, द कॉन्सिक्वेन्स ऑफ दिस रूल इज नथिंग बट न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आहेत ना, हे केपलरच्या लॉचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. तर नीट लक्षात घ्या की टाइम हा नेहमी ॲब्सोल्यूट असतो. न्यूटन वॉज ॲब्सोल्युटली करेक्ट, पण आइन्स्टाईन इज ऑल्सो ॲब्सोल्युटली करेक्ट. न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन हे दोन्ही आपल्या जागी बरोबर आहेत, पण टाइम हा ॲब्सोल्यूट असतो. कारण एक्स ॲक्सिस जो असतो ना, एक्स ॲक्सिस, टाइम डिफरन्शिएट होतो. टाइम जेव्हा बघा, ही सरळ लाईन आहे, इथे ही सरळ लाईन आहे, तिची डेरिव्हेटिव्ह 0 असते. तिथे लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1. हा जो कॅल्क्युलसचा, न्यूटनचा म्हणा किंवा लायब्निजचा म्हणा, हा जो फंडामेंटल रूल आहे तो फॉलो झालेला असतो. आणि लाईन असते ना, ही टाइमला रिप्रेझेंट करते. लाईन जी असते ती टाइमला काय करते, रिप्रेझेंट करते. तर नीट लक्षात घ्या की जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो तेव्हा स्पेस क्रिएट होतो. अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, जेव्हा टाइम डिफरन्शिएट होतो का नाही तेव्हाच स्पेस क्रिएट होतो. जोपर्यंत टाइम डिफरन्शिएट होत नाही, टाइम डिफरन्शिएट होतो म्हणजे काय, त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज होते, त्याची टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज होते. तर ह्याच्याविषयी डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आइन्स्टाईन इज ॲब्सोल्युटली करेक्ट, ॲझॅक न्यूटन इज ऑल्सो ॲब्सोल्युटली करेक्ट. एक्स ॲक्सिस जो असतो का नाही तो टाइम दर्शवतो. एक्स ॲक्सिस हा सगळ्यांना डॉमिनेट करतो, कारण तुम्हाला एक्स ॲक्सिस विचारात घेतल्याशिवाय बाकी वाय ॲक्सिस अकॉर्डिंग टू एक्स ॲक्सिस तो ॲडजस्ट होतो. अकॉर्डिंग टू शेवटी एक्स ॲक्सिस म्हणजे काय हे आपल्याला बघावंच लागतं ना. तर नीट लक्षात ठेवा की टाइम ॲब्सोल्यूट टाइम रिप्रेझेंटेड बाय द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस बिलॉंग टू द कॉस फंक्शन आणि टाइम इज ऑलवेज ॲब्सोल्यूट. मग अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन, ग्रॅव्हिटीमुळे जर सनलाईट किंवा टाइमचा स्पीड कमी जास्त म्हणजे इफेक्टेड होतो, हे जरी कन्सिडर केलं तरी सुद्धा ॲब्सोल्यूट टाइम इक्वेशन जे आहे, लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1, जेवढा टाइम असतो ना, टाइम हा स्पेसला इक्विव्हॅलेंट आहे अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन. आणि हे जगातल्या सगळ्या सायंटिस्टनी मान्य केलेले की टाइम जो असतो ना हा स्पेसला इक्विव्हॅलेंट असतो. टाइम डिफरन्शिएट झाल्याशिवाय स्पेस किंवा एरिया क्रिएट होत नाही. आणि न्यूटनचे जे लॉज ऑफ मोशन आहेत, हे न्यूटनचे लॉज ऑफ मोशन तर आहेतच ते, पण ते लॉज ऑफ मोशन ऑफ टाइम आहे. संपूर्ण टाइम न्यूटनचे नियम गव्हर्न करतात, टाइम अल्बर्ट आइन्स्टाईनचे नियम सुद्धा गव्हर्न करतात. आणि लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1 हे युनिव्हर्सल टाइम इक्वेशन आहे अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन. तर इंटिग्रेशन अँड डेरिव्हेशन, डिफरन्शिएशन याचा नेमका बेस काय हे या पुस्तकामध्ये मी डिटेलमध्ये
लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आता तुम्हाला माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेन्शिएट. तर वाचकाने हे पुस्तक वाचावं ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.